इथली प्रत्येक पहाड ही पांढऱ्या शुभ्र धुक्याने भरलेली असते. इथल्या टेकड्या, डोंगर, दऱ्या ही नवीन कहाणी सांगतात. कॉफी ब्लूम्स इन द एंडलेस ग्रीन. प्रत्येक रस्ता, वाटा जणू आपल्याला शांततेकडे घेऊन जातो. ते तुम्ही ॲडव्हेंचर आणि सेरेन वाइब्स सगळं एकाच ठिकाणी अनुभवता. दिस इज नॉट अ जस्ट डेस्टिनेशन. इट्स अ पोएट्री written in a nature's hand. It's Kurk calling. Are you ready to answer? हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. बरं, आज तृप्ती टेल्सची स्वारी निघाली आहे एक नवीन जागेवर, जिथे तृप्ती टेल्स सुद्धा फर्स्ट टाइमच चालले आहे आणि वी आर हॅपी टू शेअर द जर्नी विथ यू. सो लेट्स टॅग अलॉंग. आपला प्रवास सुरू झालेला आहे पहाटेचे 5 वाजता आणि डेस्टिनेशन सांगायला झालं तर तुम्ही बघितलं असेल तर आपण चाललो आहोत कुर्कला. कुर्क इट्स प्लांटेशन सिटी, कॉफी प्लांटेशन सिटी, आणि आमच्यासाठी ही फर्स्ट राईड आहे. सो लेट्स होप की आपल्याला इंटरेस्टिंग आणि ब्युटिफुल सिनरी बघायला भेटेल. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी. आपण नाईस रोडला लागलो आहोत. सकाळचे 5 वाजले आहेत आणि आपलं पहिलं स्टेशन कुर्कमध्ये हे आहे 238 किलोमीटर, शोईंग टाइम ऑफ 3 hours 47 minutes. लेट्स होप म्हणजे आपला एक छोटा मोठा ब्रेक होईलच ऑफकोर्स. बेसिकली आपली जर्नी जी असणार आहे ती आपल्या जागेवरून गोटीगिरी होऊन मडिकेरे कुर्कमध्ये आपण चाललो आहोत. जो रस्ता असणार आहे अप्रॉक्सिमेटली 250 to 70 किलोमीटरचा आणि साधारण अंतर आपण पार करू शकतो 4.5-5 तासामध्ये. पण आज ट्रॅफिक कमी आहे. अर्ली मॉर्निंग वी आर गोईंग, सो आपण रीच लवकर करू शकतो. आणि आपला रूट असं असणार आहे की आपण कनकपुरा रोडवरून मैसूरू, देन हुनसूर, अँड देन वी आर गोईंग टू मडिकेरे कुर्क. अजून बाहेर अंधारच आहे आणि या कुर्कच्या प्रवासामध्ये आम्हाला पावसाचीही साथ भेटली आहे. नेहमीप्रमाणे बेंगलोरचं वेदर हे अनप्रेडिक्टेबल आहे. जसजशी पहाट होतीये तसतसं धुक्याची चादर अजूनच दाट होतीये. रस्ता शांत आणि छान वाटतोय. तर इथून आपण पुढे राईट घेणार आहोत टुवर्ड्स मडिकेरी. लेफ्ट आहे उटी अँड स्ट्रेट 1 किलोमीटर मैसूरू. आणि आमच्यासारखी खूप सारी पब्लिक कुर्कला चाललेली आहे. And now we are en route to on National Highway 275 towards Madikere, Kurk. ह्या साईडला मी फर्स्ट टाइम चाललो आहे. राईट नो, दिस इज द फर्स्ट जर्नी ऑन दिस रूट. मैसूरूपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा आपला नेहमीचाच होता. पण इथे राईट टर्न घेतल्यानंतर हा भाग सुद्धा मैसूरमधलाच आहे, पण यामध्ये आपण पहिल्यांदाच चाललो, त्यामुळे आम्हालाही तेवढी उत्सुकता आहे.
घरातून अगदी पहाटे निघालो होतो. प्रवासही थोडा 1-2 तासच झालाच होता. म्हटलं एक छोटा चहा कॉफी ब्रेक घ्यावा. हे आहे आरोह. सुंदर स्वच्छ ब्युटिफुल ॲम्बियन्स. एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट. इथे आम्ही चहा कॉफी ब्रेक सकट तिथे मिळणारा फ्रेश नाश्ताही टेस्ट केला. आता मात्र पेट पूजा करून पुढच्या प्रवासाला लागलो होतो. अजून आपल्याला ॲज युजल 2 तास लागणार. 97 किलोमीटर दाखवत आहे. आपलं फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे इट्स अ दुबारे एलिफंट कॅम्प. इथे तुम्हाला एलिफंट त्यांच्या हॅबिटॅटमध्ये बघायला मिळतात. ते तुम्ही त्यांना खायला प्यायला देऊ शकता. अँड देन त्याचं स्पेशल ॲक्टिव्हिटी असते इथे मॉर्निंगला की तुम्ही त्यांना बाथ आंघोळ घालायलाही मदत करू शकता. दॅट वुड बी पेड ॲक्टिव्हिटी. बट अपार्ट फ्रॉम दॅट की तुम्ही त्यांना त्यांचा चारा आहे तिथे तो त्यांना आणि जवळून तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येतं. लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. आपल्यासाठी पण चांगलं आहे. नॉट ओनली लहान. आणि ते कावेरी नदीच्या जवळच आहे. परिसरामध्ये बसलेलंच आहे. सो आम्ही तिथेच जाणार आहोत पहिला. तर आपलं फर्स्ट डेस्टिनेशन तेच असणार आहे. कुर्गबद्दल जर सांगायला झालं तर कुर्ग हे कर्नाटकमधलं एक सुंदर डिस्ट्रिक्ट आहे. त्याला मडिकिरे किंवा कोडागुई असंही म्हणतात. कुर्गला स्कॉटलंड ऑफ इंडिया असेही म्हटले जाते कारण इथले मिस्टी माउंटन्स, कॉफी प्लांटेशन आणि लश फॉरेस्ट खूप मॅजिकल वाटतात. कुर्गला जाणाऱ्या वळणदार रस्त्यांच्या दुतर्फा तुम्हाला शेती आणि बागाच दिसतील. एवढी हिरवळ मनाला तृप्त करून जाते. आपण आता बायला कुपेमध्ये आहोत. ही एक तिबेटियन सेटलमेंट आहे पूर्णतः इन सिटीमध्ये. सरळ इथून मँगलोरसाठी पण रूट आहे आणि मडिकेरे ते आहे. नाव विरान कुशाल नगरा टाउन मार्केट आहे हा सिटी मधला. आता नक्कीच मात्र आपण ॲक्च्युअल कुर्गमध्ये आल्यासारखं वाटतंय कारण दुतर्फा तुम्हाला फक्त कॉफी प्लांटेशन दिसतात. येथील छोट्या मोठ्या प्रत्येक घराच्या समोर तुम्हाला कॉफीच्या बिया ह्या वाळत घातलेल्या दिसतील. येथे ऑलमोस्ट होमस्टे आणि रिसॉर्ट तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतील. फायनली एवढा वेळ प्रवास करून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. आपण आता पोहोचलो आहोत. आता गाडी पार्क करूया आणि मग जाऊया. त्या पार्किंग एरियामध्ये आपण गाडी पार्क केली आहे. अँड नाव वी आर गोइंग टू दुबारे एलिफंट कॅम्प. पार्किंग एरिया खूप स्पेशियस आहे आणि आता फक्त 9:30 वाजलेत तरी फुल गर्दी आहे. आजूबाजूला छोटी दुकानं पण आहेत. इफ यू वॉन्ट चॉकलेट, स्पाइसेस, कॉफी, नाश्ता वगैरे करायचा आहे तर करू शकता. आपल्यांना ही छोटी कावेरी नदी आहे इथे. ही
क्रॉस करून तिकडे जायचं आहे. इथे खाली उतरून तुम्ही चपला काठावर काढून ठेवू शकता किंवा आपल्या हातात घेऊन पुढे जाऊही शकता. आता प्रवास सुरू होतो ह्या नदीला क्रॉस करण्याचा. इथे सगळे पद्धतशीरपणे एक लाईन बनवून ही नदी क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. नदीतल्या थंडगार पाण्यात पाय पडताच एवढं भारी वाटलं ना, मस्त. एवढा प्रवासातला थकवा निघूनच गेला. नदीचं पात्र जास्त खोल नाही आहे. नदीच्या पात्रामध्ये पूर्णतः दगड दिसत आहेत, पण दगडांवरून पाय घसरू नये म्हणून रेतीने भरलेल्या पोतळ्या इथे टाकल्या आहेत, ज्याच्यावरून तुम्ही सहजरित्या रस्ता क्रॉस करता. हा पात्र पार करायला तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात, जर जास्त गर्दी नसेल तर. पात्राच्या दोन्ही साईडला सुंदर जंगल आहे. हे नदी पात्र ओलांडताना एकच मात्र विचार येतो, इट्स अ ॲडव्हेंचर दॅट यू डोंट वॉन्ट टू मिस. हा आहे या कॅम्पचा एंट्रन्स गेट. इथे साधारण एंट्री तिकीट तुम्हाला 120 रुपये प्रति व्यक्ती पडते. पुढे आम्ही तिकीट घेऊन या कॅम्पमध्ये प्रवेश केला. कॅम्पमध्ये प्रवेश करताच तुमच्या समोर दिसतात हे मॅजेस्टिक एलिफंट्स आणि तुमची रिॲक्शन असते वाव. एवढे सारे मॅजेस्टिक सुंदर हत्ती तुम्हाला एकसाथ बघायला मिळतात. आमची पावलं वळली होती येथील स्पेशल ॲक्टिव्हिटीसाठी, जिचं टायमिंग असतं सकाळी 9 ते 11:30 वाजेपर्यंत. म्हणूनच आम्ही एवढ्या पहाटे उठून इथे आलो होतो. इथून पुढे जायचा रस्ता त्यांनी बंद केलेला होता, कारण ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला इथे परत पे करावं लागणार होतं. मग काय, आम्ही सुद्धा ते तिकीट घेतलं आणि पुढे ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी निघालो. आमच्या तीर्थाला भारी एक्साइटमेंट होती. आमच्या सगळ्यांसाठीच हा एक्सपिरियन्स फर्स्ट होता. आता आम्ही या नदीपात्रावर उतरलो. आजूबाजूला बघताय 3 ते 4 हत्ती या नदीमध्ये आहेत आणि त्यांच्या सभोवताली खूप गर्दी जमा आहे. प्रत्येकाला ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायची आहे. एवढ्या जवळून हत्तींबरोबर इंटरॅक्शन किंवा त्यांना टच करण्याची संधी सगळ्यांनाच हवीशी वाटते. इथे त्यांचे केअरटेकर त्यांच्या सोबतच होते. हत्तींच्या भोवती गर्दी असल्यामुळे साधे फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागत होती. इथे असलेल्या गर्दीचं नक्की कारण समजलं. ही ॲक्टिव्हिटी करण्यात खूप मजा येते. हा एक युनिक एक्सपिरियन्स आहे आणि ॲडव्हेंचर आहे. या नदीपात्रामध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंग आणि बोटिंग सुद्धा करू शकता. आता हत्तींना आराम करण्याची वेळ झाली होती. एक एक करून सगळे हत्ती बाहेर पडत होते आणि इथे जमा असलेली सगळी गर्दी त्यांचे फोटो काढण्यासाठी आतुर होती. आणि ह्याबरोबरच आपला ॲक्टिव्हिटी इथे संपली आहे. दोन्ही हत्ती आता आराम करायला गेलेत, पण खूप मजा आली.
युनिक ॲक्टिव्हिटी होती आणि ह्यासाठीच इथे टुरिस्ट येतात ह्या गोष्टीसाठीच. कॅम्पचा बाहेरील परिसरही खूप सुंदर आहे, फोटोजेनिक आहे आणि खूप शांत सुद्धा आहे. येथील कॅम्पबद्दल सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी म्हैसूर राजांच्या काळामध्ये इथे पकडलेले हत्ती आणले जात, त्यांना म्हैसूर दसऱ्यासाठी ट्रेनिंग दिली जात असे. येथील लोकल कम्युनिटीज इथल्या हत्तींना प्रशिक्षण द्यायची आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या इथे चालू आहे. नाव दुपार हॅज ट्रान्सफॉर्म्ड इनटू अ इको टुरिझम डेस्टिनेशन. इट्स रिअली ब्युटिफुल. इथे येण्याचं बेस्ट टाईम आहे ऑक्टोबर टू मे. येथील हवामान नेहमीच सुंदर असते. जेव्हा नदीपात्रात जास्त पाणी असते तेव्हा बोटीने तुम्हाला नदी पार करून दिली जाते. येथील हत्तींना बघितल्यावर एवढं समजतं की इथल्या हत्तींना कोणतेही हेवी काम करावं लागत नाही. इन्स्टेड इथे त्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. प्रॉपर फूड, मेडिकल चेकअप्स, केअरटेकर त्यांना रोज सांभाळतात. इथले हत्ती खूप हेल्दी आहेत. त्यांच्या पायांच्या साखळ्या बघितल्यावर एवढं आहे की ते अजूनही कॅप्टिव्ह एलिफंट्स आहेत. तरीही त्यांना एक सेफ आणि पीसफुल जीवन दिलं जातंय. हा स्पेशल सेक्शन आहे छोट्या बेबी एलिफंटसाठी. इथे खूप गर्दी आहे लहान मुलांची या छोट्या छोट्या एलिफंट्सला बघायला. फिरून झालेला आहे. आता आपण परत चाललोय. ॲज युजल आपल्याला परत रिव्हर क्रॉसच करायची आहे. रिव्हर क्रॉसिंग जिंदाबाद अगेन. आता आम्हाला चालायचा कंटाळा आलेला म्हणून आम्ही यावाल्या बोटनी चाललेलो आहोत. खूप गर्दी आहे त्यामुळे चालायला खूप हे होत आहे. इथे लोकल्स हे टायर ट्यूबचा वापर करून लोकांना रिव्हर क्रॉस करायला मदत करतात. ॲट अ टाइम तो दादा 2 बोट घेऊन चाललेला आहे. खूप खूप गर्दी झाली आता रिटर्न जाण्यासाठीची आणि येण्याचीही. आता हे आम्हाला खेचत नॉर्मल फ्लोट करत घेऊन जाणार तिकडे. या पाण्यात पूर्ण दिवस उभं राहून या बोटींना पार करणं हे खूप कष्टाचं काम आहे. परत येण्यासाठी ही बोट हा बेटर ऑप्शन आहे. तर मंडळी, आपण आज आपला ब्लॉग इथेच संपवणार आहोत. तुम्हाला दुपार एलिफंट कॅम्प कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. होप यू ऑल एन्जॉयड दिस जर्नी ॲज मच ॲज डिड. पण अजून आपला प्रवास संपलेला नाही आहे. इन द सेकंड पार्ट ऑफ माय स्टे आपण अजून काही कुर्ची सुंदर ठिकाणे बघणार आहोत. सो स्टे ट्यून, कारण पुढचा भाग अजूनही जास्त एक्साइटिंग असणार आहे. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा ब्लॉग तुम्हीच चुकवणार नाही.